मी भीमराव कोळेकर, धुळोबा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष। मी थोडक्यात आपल्या धुळोबा देवाच्या यात्रेसंदर्भात थोडी माहिती देतो। चैत्र शुद्ध पौर्णिमेला या धुळोबा देवाची यात्रा हनुमान जयंती उत्सवानं सुरू होते आणि हनुमान जयंती उत्सवाच्या दिवशी गावातील संपूर्ण लोक या उत्सवासाठी हजर राहतात। देवासाठी आलेले भाविक या ठिकाणी येतात आणि चांगल्या प्रकारचा हा उत्सव साजरा होतो। आणि त्यानिमित्त या धुळोबा मंदिरामध्ये 5 गावचे गजमंडळ असतात आणि त्यांना महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम होतो, तो आज आहे। आणि दुसरा दिवस, त्या दिवशी ठराविक भक्तांच्या आरती असतात, नैवेद्य असतात, भंडारा असतोय आणि त्या दिवशी सुद्धा या ठराविक 5 गावचं गजमंडळ या ठिकाणी असते आणि संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम असतो या। आणि तिसऱ्या दिवस आणि या दिवशी दुसऱ्या दिवशी बैलगाडीची भव्य शर्यत आम्ही आता या अलीकडे बऱ्याच दिवसापासून चालू केलेली आहे। खूप सुंदर, आपल्या जवळजवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी येतात। चांगल्या प्रकारचं बैलगाडी शर्यत संपन्न होती आणि संध्याकाळी आधी पुन्हा करमणुकीचा कार्यक्रम संपन्न होतो। आणि तिसऱ्या दिवशी या देवाची आरती असतात, महानैवेद्य बोन असते, त्याला बोन म्हणतात। सर्व भाविक या देवाची जेवढी महाराष्ट्र कर्नाटक भागातून जेवढी भाविक येतात ते या देवाच्या आरत्या बोनी करतात आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होतो। त्याच दिवशी संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम संपन्न होत असतोय। त्या दिवशी भारुडाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि चौथ्या दिवशी नियमाप्रमाणे ह्या देवाचा चौथ्या दिवशी पानभंडाऱ्याचा कार्यक्रम म्हणजे मेन दिवस असतोय। त्या दिवशी येणारे सर्व भाविक आपली बकरी घेऊन येतात आणि ह्या बकऱ्याचा महानैवेद्य आपल्या ह्या धुळोबाला होतो। आणि त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी दिवसभर गजमंडळाचा कार्यक्रम होतो आणि संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम म्हणून ऑर्केस्ट्रा ठेवला जातोय। आणि 5व्या दिवशी नियमाप्रमाणे ह्या देवाची जवळपासच्या आपल्या या परिसरातून सगळी जवळची गावं आहेत, पंचक्रोशीतील सर्व गावं येतात आपली गजमंडळाचं पथक घेऊन आणि ह्या ठिकाणी गजमंडळाचा फार मोठ्या प्रमाणात त्या दिवशी कार्यक्रम संपन्न होतो। आणि 5व्या दिवशीच हा कार्यक्रम संपल्यानंतर 5 वाजता देवाची पालखीतून भव्य अशी मिरवणूक निघते, त्याला छबिना म्हणतात। आणि हा छबिना इथनं निघाल्यानंतर 5 वाजल्यानंतर देवाच्या सगळ्या मंदिरांना प्रदक्षिणा घालून संध्याकाळी 7 वाजता जाग्यावर येतो आणि ह्या कार्यक्रमाला ह्या देवाच्या कार्यक्रमाची यात्रेची सांगता होती। भक्तीसोबत आता आणि भक्तीसोबत आता याच वेळेला ज्ञानाची जोड घालून आम्ही या दुसऱ्या दिवशी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मानदेश रत्न पुरस्कार म्हणून आमच्या गावातली जी काय या मंदिराच्या धुळोबाच्या आशीर्वादानं चांगल्या हुद्द्यावर गेलेली ती मुलं शिकून क्लास 1चा अधिकारी झाले, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी नाव कमवले आहे। आणि त्यांचा आम्ही आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं धुळोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भव्य असा सत्कार या ठिकाणी संपन्न घेतलेला आहे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम यंदा होणार आहे।